साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते राजमाता महोत्सवचा शुभारंभ. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील नामदार प्रतापराव जाधव. राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांचा महिलांनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आज येथे दिली. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिजामाता प्रेक्षागार, क्रीडा व व्यापारी संकुल येथे राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री नामदार जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी BM मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, आशिष पवार, विक्रांत जाधव, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले की राजमाता महोत्सव विक्री व प्रदर्शनी महिला बचत गटासाठी असून उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रशासन अगदी प्रयत्नशील असून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महिलांनी खाद्यपदार्थ निर्मिती करण्यापर्यंत सीमित न राहता लोकांच्या आवडीनुसार वस्तू तयार कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव यांनी राजमाता महोत्सव प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सला भेटी देऊन स्टॉलधारक महिला भगिनींशी संवाद साधला. येथे गृहोपयोगी वस्तू, मिलेट्स उत्पादने, बांबूच्या वस्तू, धान्य, विविध शासकीय दालने, विविध खाद्यपदार्थ आदी स्टॉल्स लावण्यात आले असून हा महोत्सव दिनांक 4 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी प्रास्ताविक केले. चारुशिला माळोदे व गजानन कंकाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार आशिष पवार यांनी मानले. राजमाता महोत्सवात बचत गटांची उत्पादने, खाद्यपदार्थ, वस्तू यांची 150हून अधिक दालने असून रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. या भव्य प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. मानसिक स्थिती तर अशी होती की काय करायचं, काय जगायचं का नाही जगायचं अशा मेंटॅलिटीमध्ये सुद्धा आपल्या काही महिला होत्या. यावर्षी 58,897 महिलांना आपल्याला घरगुती बनवलेलं कार्य केलं होतं. 58,857 आणि आतापर्यंत आपण 54,129 एवढ्या महिलांना म्हणजे 95.27% महिलांना आपण लक्ष. त्याच्यामध्ये उतरणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅशन टेक्नॉलॉजीची जी काय वस्त्र असतील, साड्या असतील किंवा आपले विविध खेळणी असतील, ख्रिसमससाठी किंवा दिवाळीसाठी लागणारे वेगवेगळे साहित्य सामुग्री असेल, या अशा अनेक मोठ्या प्रमाणावरती त्याची निर्मिती करून जगभर जे बाजार उपलब्ध आहे तर त्या आपल्याला 50,000 महिन्याचा गट, 100,000, 200,000 हे आपल्याला मोठ्या कंपन्यांना त्यामध्ये लोक उभारता येतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बाहेर पडून आपण थोडी उंच घेण्याची गरज आपल्याला सगळ्या कुटुंबाला करावी. कारण शेवटी किती लोक किती वापर करणार आपला आपल्या हातातलं खराब कौशल्य दाखवत या काही वस्तू आपण तयार केलेल्या आहेत, ज्या आपण प्रदर्शनी आणि विक्रीसाठी 5 दिवस या बुलढाणा जिल्ह्यातल्या या जिजामाता प्रेक्षागारामध्ये आपण या ठिकाणी ठरवले.
अतिशय चांगल्या प्रकारच्या उत्कृष्ट वस्तू किंवा खाद्यपदार्थ वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बचत गटाला